फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाली आहे। फडणवीसांनी 5 डिसेंबर 2024 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। आज 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले। 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आता त्यांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या पक्षांचा समावेश असलेली महायुतीची ही वर्षपूर्ती आहे। विधानसभेच्या निवडणुकीत 288 पैकी 235 जागा महायुतीने जिंकून विकासाचं राजकारण आपण करत असल्याचा संबोधलं होतं आणि त्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती ही आज झालेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, देवेंद्र फडणवीस सरकारला आज वर्षपूर्ती होते। राज्य सरकारकडून काय आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या दिवसासाठी? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर देवेंद्र फडणवीस सरकारला आता या ठिकाणी वर्षपूर्ती झालेली आहे आणि या वर्षपूर्तीमध्ये आपण बघितलं मोठमोठ्या योजना या सरकारकडून करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि त्यानंतर मेट्रो प्रकल्प असेल, समृद्धी महामार्ग असेल, तसेच आपण बघितलं भुयारी प्रकल्प असेल, या सर्व मोठमोठ्या योजना या सरकारकडून करण्यात आलेल्या आहेत। पहिला आपण या ठिकाणी बघितलं सर्वात मोठा भाऊ हा भाजप होता आणि त्यानंतर आपण बघितलं एकनाथ शिंदे यामध्ये हे जोडले गेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं डबल इंजिन सरकार असं म्हटलं जात होतं आणि त्याला साथ देत आपण या ठिकाणी बघितलं अजित पवार देखील या ठिकाणी महायुतीला साथ दे या ठिकाणी महायुती ही तयार झालेली होती आणि ट्रिपल इंजिनचं सरकार या ठिकाणी आपण बघितलं जोडलं गेलं होतं आणि यानंतर आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून यावरती टीका करण्यात आलेली होती। महाविकास आघाडी आपण बघितलं या ठिकाणी टीका करत होती की ही सरकार चालणार नाही, काही योजना या पूर्ण करणार नाही आणि हे लवकरात लवकर सरकार पडत आपण बघितलं या ठिकाणी आता वर्षपूर्ती झालेली आहे आणि या वर्षपूर्तीमध्ये मोठमोठ्या योजना आणि प्रकल्पांना आपण बघितलं भरारी मिळालेली आहे आणि या ठिकाणी अजूनही मोठमोठे प्रकल्प बाकी आहेत त्यानंतर देखील या ठिकाणी आपण बघितलं मोठमोठी भरारी मिळेल आणि आपण बघितलं आज वर्षपूर्ती झालेली असून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन हे करण्यात आलेलं आहे। जी मनोज, या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।